नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की सोयाबीन पेरताना 2026 मध्ये कोणती काळजी घ्यावी. कारण की 2026 मध्ये बरसात पाऊस कमी आहे, दुष्काळ सांगितलेला आहे. दुष्काळ पडणच बा असं काही आहे नाही शेतकरी मित्रांनो, परंतु दुष्काळ सांगितलेला आहे तज्ज्ञ लोकांनी. तर मग सोयाबीन पेरताना यावर्षी कोणती काळजी घ्यावी, तर याच व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत, बोलणार आहोत. आणि तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ जर आवडला शेतकरी मित्रांनो तुम्हाला, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरताना आपण यावर्षी सोयाबीन पेरणार आहोत नाही का. तर पाऊस कमी आहे. तर पहिला मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण करा. पहिला, ज्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण नसन केली, बरेच वर्ष झाले, 10-20 वर्ष झाले, ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी नाही का, कोणते घटक कमी आहे, कोणते घटक कमी नाही आहे, याची आपल्याला माहितीच नसली, मग आपण कोणते खत देतो टाकून नाही का. मग ते खत आपल्या पिकाला लागत नाही, जे घटक आपण आपल्याला पिकाला पाहिजे ते भेटत नाही. तर ते कारण लक्षात घेऊन आपण माती परीक्षण केले पाहिजे. तर तुम्ही माती परीक्षण करा शेतकरी मित्रांनो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा आहे शेतकरी मित्रांनो, चांगले प्रामाणिक बियाणे घ्या. म्हणजे चांगले प्रामाणिक बियाणे कोणते, म्हणजे कोणते प्रामाणिक बियाणे, ज्याची उगवण शक्ती 90-95-100% आहे, असे बियाणे घ्या. कारण की ज्या बियाणामध्ये उगवण शक्ती भरपूर राहते, त्याच बियाण्याची झाडाची संख्या भरपूर राहते आपल्या शेतामध्ये. झाडाची संख्या जर कमी असली, उगवण शक्ती जर कमी झाली, मग आपलं सोयाबीन पतलं होणार. मग पतलं झालं, माल येणार नाही. मग आपल्याला उत्पादन कसं होईल. झाडाची संख्या जर कमी झाली, सोयाबीन उगवलंच नाही, तर येण का, आपल्याला सोयाबीन पिकणार का, नाही पिकत. म्हणून महत्वाचं आहे तर चांगले प्रामाणिक बियाणे घेणे आणि उगवण क्षमता 100% असणे हे महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आता तिसरा आहे शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया हे केलीच पाहिजे. कारण की जमिनीमध्ये आपण पेरत असताना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. बरेचसे बुरशीजन्य म्हणजे रोगासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी मार्केटमध्ये औषध आहे. ते एक रायझोमियम आहे, वार्डन आहे नाही का. आपल्या शिफारसीनुसार तुम्हाला जे करायचं असेल, ज्या औषधीचा तुम्हाला अनुभव असेल का बा मी हे मागच्या वर्षी हे वापरलं होतं, याचा रिझल्ट चांगला आहे, तर बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता पाहूया आपण सर्वात महत्वाचा मुद्दा, शेताची चांगली मशागत. शेताची चांगली मशागत असणे फार गरजेचे आहे. भुसभुशीत जमीन ठेवा, भुसभुशीत जमीन ठेवा, जेणेकरून सोयाबीनची मुळ्या खोल जाणार नाही का. आता शेतकरी मित्र बेडवर पाडतात नाही का, SRT आली आहे, बरेचसे टेक्निक वेगळी आहे. पण जे आपल्या शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय नाही आहे, ते शेतकरी निसर्गावरच आहे, त्या शेतकऱ्यांनी पहिलेच जमीन म्हणजे यावर्षी पाऊस कमी आहे, जमिनीत पाणी मुरावं यासाठी भुसभुशीत जमीन ठेवणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. आता पाचवा आहे शेतकरी मित्रांनो, पावसाची खात्री पाहून पेरणी करा. म्हणजे पावसाची खात्री पाहून, म्हणजे पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नका. पाऊस पहा, 1-2 पाणी येऊ द्या, तेव्हा पेरणी करा. थोड्या जमिनीत पेरणीची घाई करू नका. थोड्या जमिनीत यानं पेरलं, बरेचसे शेतकरी काय करतात, 1 पाणी येऊ देतात, सोयाबीन पेरतात आणि मग पावसाची दंडी मारते, मग पाऊस काही येत नाही. ते ओल पुरेशी नाही राहत शेतकरी मित्रांनो. भगर ओलीत सोयाबीन पेरतात, तर भगर ओलीत सोयाबीन पेरलं, तिथं बुरशी येते, बरेचसे आपल्याला त्याचा सामना करावा लागतो शेतकरी मित्रांनो, बराचसा सामना करावा लागतो. मग काय होते, डबल पेरणी येते, मग आपण पुन्हा पेरतो, मग खताचे पेरणीचा खर्च पूर्ण आपला नुकसान आहे. तर म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आहे शेतकरी मित्रांनो. बरेचसे शेतकरी मित्र इथंच घाई करतात, कारण की पाऊस जर लेट आला तर बरेच शेतकरी इथंच घाई करतात. म्हणजे ओलावा, पुरेसा ओला, आपल्याला 15 जुलैपर्यंत पेरणी करता येते सोयाबीनची. 15 जुलैपर्यंत, 20 जुलैपर्यंत काही फरक पडणार नाही. पण थोडं लेट होतं, पण पाऊसच नाही आला, ओलच नाही पूर्ण गेली, तर पेरणी करावी का, आपण सक्सेसफुल होऊ का, नाही होत शेतकरी मित्रांनो. तर
थोडसा वेट करावं, पाहावं. म्हणजे पाऊस आलाच पाहिजे, 1-2 पाणी आलेच पाहिजे, जमिनीची ताण गेलीच पाहिजे, जमिनीत पाणी मुरलाच पाहिजे, तेव्हा कुठं पेरणी करावी. म्हणजे कोरड्या जमिनीत पेरणीची घाई करू नका, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा आहे शेतकरी मित्रांनो, योग्य अंतर ठेवा. बघा आता शेतकऱ्यांचं वेगवेगळं नियोजन आहे, नाही का. आपली जमीन पाहून अंतर ठेवतात, जास्त अंतर ठेवतात, जमीन भारी आहे बा, खत शेणखत आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, जमिनीच्या पाण्याची सोय आहे, नाही का. बियाणंही व्यवस्थित आहे, हे गॅरंटेड सगळं गोष्टी आहे. तर आपल्या जमिनीची योग्य अंतर ठेवताना काही शेतकरी मित्र जे जुने प्रचलित अंतर आहे आपलं 14-15 इंचाचं, 16 इंचाचं, नाही का, हे पहिलेपासूनच ठेवण्यात येतात. जेव्हा सोयाबीन आलं आपल्या परिसरात तर 14 इंचाचा सुया पहिलेपासूनच आहे. नंतर त्याच्यात बेडवर आलं, नंतर सुया वाढवण्यात आला, नाही का. तर यावर्षी काय करा शेतकरी मित्रांनो, योग्य अंतर ठेवा, जास्त अंतर ठेवू नका. झाडाची संख्या जास्त असली पाहिजे शेतामध्ये. योग्य अंतर जर ठेवलं आपण, 16 इंच जर ठेवलं, 16-18 इंच, तर झाडाची संख्या राहील, दोन झाडामधील अंतर व्यवस्थित राहील आणि तासामधीलही झाडाची संख्या व्यवस्थित राहील, नाही का. आता कोणी टोपण पद्धतीने टोपते, वर्मावर टोपते. आपण जर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरलं तर तासामधले अंतर जास्तीत जास्त 16 इंच ते 18 इंच असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. खूप महत्त्वाचा भाग आहे. आता प्रत्येक शेतकरी आपापल्या नियोजनाने ठरवत असतो, नाही का. कोणी 14 इंचाचा, कोणी 15 इंचाचा, 16 इंचाचा, 18 इंचाचा. आता तुम्ही किती इंचाचा ठेवता शेतकरी मित्रांनो सुया, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सातवं सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणकट नियोजन. म्हणजे 30 दिवसाच्या आत आपल्या सोयाबीन पिकाचं तणकट, जे काही तणकट राहते त्याचं नियोजन झालंच पाहिजे. जर नियोजन झालं नाही तर सोयाबीन पीक मार खाते शेतकरी मित्रांनो. कारण की तुम्ही जर तणकटाचं नियोजनच नाही केलं, ते तणकटच खाते पूर्ण. आपण जे काही खत देतो, जे फवारणी मारतो, विद्रोह फवारणी मारतो, ते पूर्ण तणकट खाऊन टाकते. मालापेक्षा तणकटाला जास्त जोर असते. म्हणून तणकट नियोजन फार आवश्यक आहे. आणि यंदा शेतकरी मित्रांनो, यंदा आंतरमशागत करू नये. आंतरमशागत जर केली, डवरणी करू नये. डवरणीने काय होते, ओल तुटते आणि पाण्याचा खंड यांचा जास्त आहे, ते हे लक्षात घ्या. आंतरमशागत करू नये यंदा, जास्त करू नये. तर तणनाशकानेच आपण कंट्रोल करावी यंदा. तुमचं मत काय आहे याच्यावर, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आपण 7 नियम बघितले शेतकरी मित्रांनो. हे जर 7 नियम पाळले ना, तर पेरणीपूर्वी तयारी चांगली जर असली ना, नंतर खर्च कमी येतो आणि जास्त उत्पादने होते शेतकरी मित्रांनो, नाही का. हे आपले 7 नियम झाले. शेवट काय आहे शेतकरी मित्रांनो, निसर्गाचं वातावरण आहे. पण आपले हे 7 नियमच जर व्यवस्थित नसले, तर निसर्गाचं वातावरण पोषकही असलं तरी मग आपल्याला पेरणी म्हणजे उत्पादन होणार नाही, नाही का शेतकरी मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, सोयाबीन पेरणी आधी, म्हणजे जे सोयाबीन पेरणी आधी जे आपण सुरुवात करतो, हेच यशाची पायरी आहे शेतकरी मित्रांनो. सोयाबीन पेरणी आधीच, पेरणीपूर्वीच यशाची पायरी आहे. समजलं ना तुम्हाला. तर तुमच्या याच्यातलं तुमचं मत काय आहे, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकरी मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोणतं वाण सोयाबीन यावर्षी पेरणी करूया, कोणत्या प्रकारचं बियाणं आपण यावर्षी लागवड करूया, नाही का. वेगवेगळे वाण आहे, बरेचसे सोयाबीनच्या व्हेरायटी आहेत. तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.